नमस्कार. मी आरती दातार. अध्यात्म म्हणजे आचार विचारांची शुद्धता भाग पहिला. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातील विचार, त्यांची शिकवणूक म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील मूल्यांचं अधिष्ठान आहे. त्यांच्या सोबतीने आपलं जीवन सुखी समृद्ध होतं. प्रत्येकाला जीवनात असंख्य प्रश्न असतात. दुःख संकट यांना तोंड द्यावं लागतं. आपल्या हातून कळत नकळत हिंसा घडते. चुकणं ही तर आपली प्रकृती आहे. चूक मान्य करणं ही संस्कृती आहे. चुकांचा खरा पश्चात्ताप झाल्यामुळे स्वतःत सुधारणा करणं ही आपली प्रगती आहे. मला सगळं येतं, मला सगळं समजतं, मी कधीही चुकत नाही असं वाटणं म्हणजे अहंकार पांघरून चुकीच्या वाटेने जाणं आहे. हा अहंकार मनाला चिकटला की आपली प्रगती खुंटते, आपण दुःखी होतो. प्रगतीसाठी प्रत्येकाला आपले दोष, आपल्या मर्यादा यांची जाणीव हवी. यासाठी अंतरंगात डोकवायला हवं. स्वतःची खरी ओळख व्हायला हवी. रोज स्वतःशी संवाद साधला पाहिजे. रोज आपल्या प्रत्येक कृतियुक्तींचा आपणच तटस्थ वृत्तीने धांडोळा घ्यायला हवा. आनंदाने समाधानी जगण्यासाठी, दिवस चांगला जाण्यासाठी मन निर्मळ शुद्ध हवं. कालचा दिवस संपला, त्याचा मनात आता विचार नाही. उद्याची चिंता नाही. त्यामुळे वर्तमान चांगला जातो, सत्कारणी लावता येतो, मनासारखं चांगलं वागता येतं. प्रत्येकाच्या जीवनात त्रासदायक गोष्टी घडतात, पण त्या मनाला चिकटून ठेवून चालत नाही. त्यातून बोध नक्की घ्यायचा, पण परत परत घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करून मन गढूळ होऊ द्यायचं नाही. मनाची शुद्धता, निर्मळता राखणं आपल्या हातात आहे. आनंदाने जगायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला 2 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. आपल्या हातून भगवंताने इतरांसाठी जे चांगलं कार्य करवून घेतलं असेल त्याचं नित्य स्मरण करण्यापेक्षा त्या क्षणी ते विसरून जायला हवं. मी त्याला मदत केली, त्याच्यावर उपकार केले असं सतत वाटणं म्हणजे अहंकाराला खत पाणी घालणं आहे. कुठल्याही कार्यात मीपणा मिसळला की आपण समाधानापासून दूर जातो. दैनंदिन जीवनातील व्यवहारात, प्रपंचात, कार्यातील अहंकार वाढला की त्या सहज सुंदर कार्यामुळे मन हलकं, मोकळं आणि आनंदी राहतं. म्हणजेच प्रपंचाचा परमार्थ होतो. परमार्थात अहंकार मिसळला की परमार्थाचा प्रपंच होतो. मनाची निरागसता, मनाचा मोकळेपणा टिकण्यासाठी आणखीन एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. दुसऱ्यांनी आपल्यासाठी जे जे चांगलं केलं असेल त्याबद्दलचा कृतज्ञताभाव नित्य आपल्या मनात जागा हवा. त्याबरोबरच इतरांनी तुमच्यासाठी कळत नकळत काही वाईट, त्रासदायक वर्तन केलं असेल, तुमचा अपमान केला असेल तर ते विसरून जा. स्मरण विस्मरण हे आपल्याला भगवंताने दिलेलं एक वरदान आहे. त्याचा विवेकाने उपयोग करता यायला हवा. त्यामुळे मनाची निरागसता आणि निर्मळपणा टिकून राहतो. लहान मुलं पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात होड्या करून सोडतात. त्या खेळातून ते खूप आनंद मिळवतात. पण आपण पाण्यात सोडलेली होडी तरली का बुडली याकडे त्यांचं कधी लक्षच नसतं. खेळ आणि त्यातून मिळालेला निर्मळ आनंद याची मनाला सवय लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील स्वस्थतेसाठी, शांततेसाठी अनुभवाने आपण असंख्य गोष्टींच्या सवयी प्रयत्नपूर्वक लावून घ्यायला हव्यात. जीवनाला स्वयंशिस्तीची नितांत गरज आहे. आपल्या प्रत्येक कृतियुक्तीला आपणच लक्ष्मण रेषेचं बंधन घालून घ्यायला हवं. चांगल्या बंधनात आपला आनंददायक विकास, शांती, स्वस्थता असते. कुठलीही कृती आणि कार्य
घिसाड घाईने करण्याचा स्वभाव खूपदा घातक ठरतो. कृतीचा विचार शांतपणे, संयमाने आणि विवेकाने केला पाहिजे. विवेकानंतर विचार दृढ व्हायला पाहिजे की मग कृतीवर, आपल्या कार्यावर झेप घ्यावी. प्रत्येक गोष्ट संयमाने ऐकण्याची आवश्यकता आहे. घाईघाईने अर्धवट काहीतरी ऐकून प्रतिक्रिया व्यक्त करण्याची सवय खूप त्रासदायक आहे. गरज असेल तरच मत व्यक्त करावं, अन्यथा तोंडची वाफ दवडू नये. कोणत्याही गोष्टीत कुणाचीही तुलना करू नये. आपल्या संस्कारानुसार, स्वभावानुसार स्वतःचं वेगळेपण नक्की जपावं. फक्त हा वेगळेपणा मिरवू नये. इतरांचा वेगळेपणा मान्य करावा. मनात स्पर्धा, द्वेष, मत्सर कधीही नसावा. आपण समाजाचा घटक आहोत. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हा भाव नित्य मनात जागा हवा. समाज विकासाला पूरक गोष्टी कराव्यात. समाज बाह्यवर्तन कधी करू नये. या स्वयंशिस्तीमुळे स्वस्थ, शांत, आनंदी जीवन जगता येतं. दैनंदिन जीवन सुखासमाधानात, उत्साहात जाण्यासाठी आपण काही आचार विचारांच्या सवयी आपल्याला लावून घ्यायला पाहिजेत. वाचनासारखी समर्थ सोबत दुसरी नाही. सद्ग्रंथ हा आपला सोयरा व्हायला पाहिजे. ग्रंथ मैत्री कुठल्याही वयात अत्यावश्यक आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची 365 दिवसांची प्रवचनं म्हणजे आनंदी जीवनाचा, स्वस्थ, शांत, कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र आहे. रोजच्या दिवसाची सुरुवात जर आपण एक पानी प्रवचनाने केली तर मनाला चैतन्य येतं. त्यातले विचार मनात ठेवून आपण दिवसातील सगळे व्यवहार केले तर आपला दिवस सत्कारणी लागतो. या प्रवचनातील महाराजांचे स्वानुभवाचे मोल मोठे अमृतमयी आहेत. उत्तम, कृतार्थ, आनंदी जीवन म्हणजे काय? असं आनंदी जीवन जगण्याचा सोपा आणि सहज सुंदर मार्ग कुठला हे सांगण्यासाठी महाराजांची प्रवचनं आहेत. ही प्रवचनं म्हणजे निरोगी मनाची ठेव आहे. या प्रवचनातील महाराजांचे प्रचितीचे बोल असल्यामुळे त्यावर आपली श्रद्धा बसते. श्रद्धा ही माणसाच्या जगण्याची फार मोठी शक्ती आहे. श्रद्धेविना आयुष्य अस्थिर होऊन जातं. श्रद्धा फार बळकट आहे. श्रद्धेने जे काम होतं ते प्रत्यक्ष कृतीनेही होत नाही. भगवंतावर, आपल्या गुरूंवर, कोणत्या एका ज्ञात व अज्ञात शक्तीवर आपली श्रद्धा असावी. दृढ श्रद्धेमुळे मन शांत, संयमी, तृप्त आणि आनंदी राहतं. नामात भगवंत आहे ही श्रद्धा असली की नाम नित्य घेतलं जातं. नामतेची रूप, रूपतेची नाम ही अनुभूती श्रद्धेमुळे येते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे कलियुगातला नामावतार. एका नामाशिवाय मी कशाचीही आठवण ठेवली नाही असं महाराज म्हणतात. जेथे माझे नाम तेथे माझे प्राण, हेच त्यांचं सांगणं आहे. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. नामस्मरण आणि अन्नदान हे महाराजांचे 2 अत्यंत आवडते संस्कार आहेत. त्यांनी असंख्यांना नामस्मरणातून ईश्वराभिमुख केलं, नामाच्या नादी लावलं. जो नाम घेतो त्याच्या अंतःकरणात महाराज प्रकट होतात. हा अनुभव घेतलेले अनेक साधक आहेत. महाराज म्हणतात की भुकेल्याला अन्न खायला घालणं म्हणजे फार मोठं पुण्य आहे. केवळ आपणच खात राहणं हा केवळ देहबुद्धीचा आनंद आहे, तर दुसऱ्याला खायला घालणं हा आत्मबुद्धीचा आनंद आहे. आत्मबुद्धीचा आनंद दैनंदिन जीवनात प्रत्येकाने सहजी मिळवायला पाहिजे. भक्तीतल्या उत्कटतेमुळे, आर्ततेमुळे महाराजांचा रामराया त्यांच्या अंतरंगात वस्तीला आला होता. महाराज रामरूप होऊन जगले. भीतीमुळे जीवनात कसली कमतरता भासत नाही. जीवन म्हणजे आनंदाचा डोह आहे याची जाणीव होते. त्यामुळे महाराजांनी सर्वसामान्यांसाठी
प्रभू रामचंद्रांची सगुण मूर्ती गोंदवल्याच्या मंदिरात उभी केली. कारण आपल्यासारख्या सर्वसामान्यांना सगुणाशिवाय भक्ती करता येत नाही. रामरायाशिवाय जगणं व्यर्थ आहे. या श्रद्धेमुळे महाराजांनी रामावर अतीव प्रेम केलं. त्या रामरायाला महाराजांच्या प्रेमाची सवय लागली. भक्ताला जसा देव प्रिय आहे तसाच देवाला भक्ताच्या सहवासाची ओढ असते. दोघांना एकमेकांशिवाय करमत नाही, विरह सहन होत नाही. एकदा महाराज गोंदवल्याहून नैमिषारण्यात जायला निघाले तेव्हा त्यांच्या रामरायाच्या डोळ्यात आपल्या लाडक्या भक्ताच्या विरहामुळे अश्रुपात झाला. अर्थातच अर्ध्या वाटेतून महाराजांना परत यावं लागलं. रामरूप झालेल्या महाराजांनी आपल्या प्रवचनातून आपल्याला कृतार्थ आणि आनंदी जीवनाची सोपी वाटच दाखवली आहे. प्रत्येकाने आपलं मन निरोगी कसं ठेवलं पाहिजे याचा मंत्र महाराज आपल्या प्रवचनातून देतात. भगवंताच्या सानिध्याशिवाय कधीच जीवन सुखी होणार नाही याची जाणीव महाराज प्रवचनातून करून देतात. प्रत्येकात काही ना काहीतरी गुण, चांगुलपणा म्हणजेच देवत्व असतं. ते जन्मतः भगवंताकडून न मागता सहजपणे मिळालेलं असतं. त्या गुणांच्या शिडीवरून स्वकर्तृत्वाने भगवंताकडे जाता येतं. जन्माने आपल्याला जे जे मिळतं ते इतरांपर्यंत पोचवायचं असतं. गुणांचं मूळ भगवंत आहे. त्याच्या प्रेरणेतून, त्याच्या स्मरणातून त्याच्यापर्यंत पोचता येतं याची जाणीव मनात हवी. नुसता प्रपंच चांगला करणं हे जीवनाचं ध्येय नाही. ही कूपमंडूक वृत्ती आहे. माणसाने आपल्या सद्गुणांच्या, बुद्धीच्या साह्याने उपासना, नामस्मरण या मार्गाने भगवंताची प्राप्ती घ्यायला घ्यायला पाहिजे. तरच प्रपंचातील कष्टांचं सार्थक होतं. आजच्या स्पर्धेच्या युगात आपली कुटुंब व्यवस्था मोडकळीला आली आहे. प्रसारमाध्यमांमुळे जग जवळ आलं, पण घरातली माणसं लांब गेली. कुणाला कुणासाठी द्यायला वेळ नाही, पण इच्छाही नाही. माणुसकी, कर्तव्याची जाणीवच नाही. मी आणि माझं हा भाव कळसाला पोचला आहे. आपण देवाकडे जणू काही पाठच फिरवली आहे. ही आर्थिक प्रगती वाटत असली तरी ती माणुसकीची मात्र अधोगती आहे. माणुसकीचा पराभव आहे. माणुसकीच्या नात्यांनी नटलेली आपल्याला ओळख होणारी महाराजांची 365 दिवसांची प्रवचनं, त्यातली शिकवण म्हणजे स्वर्गीय आनंदाचा ठेवाच आहे. महाराजांच्या अनुभूतीच्या दिव्य स्पर्शाने नटलेलं प्रवचनातलं प्रत्येक पान म्हणजे सोनेरी कळस आहे. या कळसाच्या नुसत्या दर्शनात समाधान मानून चालणार नाही. सूर्योदयाच्या मुहूर्तावर शांत प्रसन्न वातावरणात एकाग्र मनाने रोज यातले एक पान वाचून ते स्मरणात ठेवून आत्मसात करण्याचं व्रत प्रत्येकाने आनंदाने स्वीकारायला हवं. या व्रतस्थ वृत्तीमुळे आपल्यातल्या प्रत्येकाचं जगणं सुंदर होऊन जाईल. खरंच महाराजांची ही प्रवचनं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाची समर्थ सोबत आहे. ही प्रवचनं वाचताना अंतर्मुख झालेल्या मनाला असं वाटतं की महाराजांच्या मुखातून साक्षात भगवंत आपल्याशी संवाद साधतोय. या प्रवचनातील शिकवणीतून सहजपणे आपल्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. या शिकवणीत सहजपणे आपण समरस होऊन जातो. तृप्त मन दिव्यत्वाची प्रचिती आल्यामुळे नतमस्तक होतं. प्रवचनातील महाराजांचा प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द एकाग्र मनाने वाचावा, तो अंतरंगात साठवावा, तो कृतीत आणावा अशी मनाला ओढ वाटायला लागते. महाराज एखादा अवघड विषय अत्यंत सोपा करून आपल्याला सांगतात. विचारांच्या पुष्टीसाठी असं एखादं उदाहरण देतात की तो विचार आपल्याला पटतो आणि आपलासा करावा लागतो. भगवद्गीतेचं सार आणि धर्म सांगताना महाराज लिहितात की भगवंताच्या इच्छेने सारं काही घडतं, या भावनेने आपलं कर्तव्य करणं हे गीतेचं सार आहे. जे कर्म आपल्याला परमात्म्याकडे नेतं तो आपला धर्म आहे. सत्संगती, सद्ग्रंथांचं वाचन, मनन, स्मरण, कृती आणि अखंड नामस्मरण हा गीतेतील साररूप संदेश आहे.